आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र, रोखठोक वार्तांकन, रोखठोक बातमी। मोका गुन्ह्यात मागील 5 महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट 6च्या पथकाने पाठलाग करून बेड्या ठोकल्या। ही कारवाई गुरुवार दिनांक 18 जुलै रोजी सासवड रोडवरील सोनाई हॉटेल समोर करण्यात आली आहे। ऋषिकेश किसन खोड, वय वर्ष 24, राहणार पांडवनगर वडकी, तालुका हवेली, जिल्हा पुणे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हे शाखा युनिट 6चे पथक गुरुवारी लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गस्तीवर असताना गेली 5 महिन्यापासून फरार असलेल्या मोक्यातील आरोपी हा सासवड रोडवरील सोनाई हॉटेल समोर येणार असल्याची खात्रीशीर माहिती बातमीदारामार्फत युनिट 6चे अंमलदार समीर पिलाने यांना मिळाली। त्यानुसार गुन्हे शाखा युनिट 6च्या पथकाने सापळा रचला, परंतु पोलीस आल्याचं लक्षात येताच आरोपीने येथून पळ काढला। मात्र पथकाने त्याचा पाठलाग करून त्याला बेड्या ठोकल्या। आरोपी विरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात अनेक गंभीर गुन्ह्यासह मोक्याच्या गुन्ह्यात गेली 5 महिन्यापासून फरार होता। अखेर गुन्हे शाखा युनिट 6च्या पथकाने त्याला अटक करण्यात यश मिळवले। पुढील तपासकामी लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले। ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे 2 सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम, पोलीस अंमलदार विठ्ठल खेडकर, रमेश मेमाने, सुहास तांबेकर, काणिपनाथ कारखेले, नितीन मुंडे, समीर पिलाने, सचिन पवार, ऋषिकेश व्यवहारे, ऋषिकेश ताकवणे, नितीन धाडगे, शेखर काटे, प्रतीक्षा पानसरे यांच्या पथकानं केली।